Hello friends, today we are going to study about solid states next point, and that is relationship between molar mass, density and unit cell. So here we have to see the relationship between them, and we have a small kind of numerical or equation. So here there are some abbreviations they have given to you. From that we have to find out what are the relationship between molar mass, density and unit cell. First of all, A is denoted for the age length of the cubic unit cell. क्यूबिक युनिट सेल आता काय आहे ते आपल्याला कळलेलं आहे. क्यूब युनिट सेल त्याची जी लेंथ आहे वी हॅव टू डिटरमाइन इट ॲज ए. देन दॅट वॉल्यूम ऑफ युनिट सेल शुड बी ए क्यूब. इट्स ए क्यूब. ओके, so volume of unit cell will be A cube. Its mass of one particle will be m and number of particles will be n. Okay, हे प्रायमरी स्टेजची तुम्हाला इन्फॉर्मेशन्स दिलेली आहे. And from that we can find out, or we know that mass of the unit cell is m into n. So mass of the unit cell is m into n. आता m काय आहे आपण डिटरमाइन केलं आहे, mass of that one particle. Okay, and n is the number of particles. Moving forward, molar mass. Okay, molar mass काढायचं असेल तर आपल्याला काय करायला लागणार आहे. molar mass is denoted as capital M. Here mass of one particle. आता तुम्हाला लगेच समजेल की mass of one particle म्हणजे काय आहे. आपला small m here I have written and number of particles. and number of particles हे n असलं number of particles तरी आपण इथे काय दिलेलं आहे NA. ओके, सो NA काय आहे तर इट्स अ ॲव्होगाड्रोज नंबर. इट्स अ कॉन्स्टंट नंबर. ॲव्होगाड्रोज नंबर म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्सच. ठीक आहे. सो दस m इज इक्वल टू जर स्मॉल m आपण LHSला घेतला तर आपल्याला फायनल आन्सर मिळेल मास ऑफ वन पार्टिकल विल बी कॅपिटल M, दॅट इज मोलार मास डिवायडेड बाय ॲव्होगाड्रोज नंबर. ओके, सो आता तुम्हाला काही सिमिलॅरिटीज दिसत आहेत का. तर सिमिलॅरिटीज इथे दिसत आहेत आपल्याला की इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2मध्ये इक्वेशन 1 जो आहे डेन्सिटी इज इक्वल टू m इंटू n. सॉरी, मी हे सांगायचं विसरले तुम्हाला. डेन्सिटी काय आहे m इंटू n डिवायडेड बाय ए क्यूब. ओके, डेन्सिटी इज इक्वल टू m इंटू n डिवायडेड बाय ए क्यूब असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आपण जर कंबाईन केलं तर आपल्याला काय मिळणार आहे. डेन्सिटी इज इक्वल टू n m डिवायडेड बाय, इट्स अ डिवायडेड सो डिवायडेड बाय ए क्यूब मल्टिप्लाइड बाय NA, दॅट इज ॲव्होगाड्रोज नंबर. काही नाही, डेन्सिटी आपल्याला काढायची झाल्यामुळे आपण काय केलेलं आहे, डेन्सिटी इज इक्वल टू n बाय m. n बाय m कुठून आलं तर n बाय m इज द number of particles, m will be the molar mass आणि डिवाइड बाय ए क्यूब. आणि डिव्हिजनला कोण आहे, डिनॉमिनेटरला ए क्यूब आहे आणि हा ॲव्होगाड्रो नंबर आहे त्याच्यामुळे हा डिनॉमिनेटरला राहिला. आल्या लक्षात. m कॅन्सल झालेला आहे आणि आपल्याला मिळतं आहे डेन्सिटीचा फॉर्म्युला. सो इथे आपल्याला डेन्सिटी ही दिसलेली आहे. जसं आपल्याला काय फाइंड आउट करायचं होतं, डेन्सिटी, युनिट सेल आणि मोलार मास या तिघांचं कॉम्बिनेशन किंवा ह्या तिघांचं रिलेशनशिप इथे ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला कळतं आहे की डेन्सिटी इज इक्वल टू NM. आता कोण डिरेक्टली प्रपोर्शनल असेल डेन्सिटीला तर जो मोलार मास आहे इट इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू डेन्सिटी. बघा, मोलार मास कसा आहे, न्यूमरेटरमध्ये आहे आणि डेन्सिटीला तो काय आहे, डिरेक्टली प्रपोर्शनल आहे. सो वी कॅन से दॅट डेन्सिटी इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू मोलार मास. पण ए क्यूब काय आहे, इट्स अ व्हॉल्यूम. आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. पण ए क्यूब जरी व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल असला तरी जे आपल्याला क्यूबिक युनिट सेल आहे त्याच्याशी जर आपण रिलेशनशिप केली तर डेन्सिटी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ए क्यूब. म्हणजे इथे युनिट सेल आला. ओके, आणि आपल्याला काय फायनली फाइंड आउट करायचं आहे तर ह्या तिघांमध्येही जे रिलेशनशिप आहे ते इथे सांगितलेलं आहे. ओके, मूविंग फॉरवर्ड, इथे हा छोटासा इक्वेशन आहे
डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी हे डिनोट केलं जातं रो या फॉर्म्युलामध्ये. सो दॅट वॉज अबाउट इट. आणि ह्याच्यावरती एक न्यूमरिकल विचारलेला आहे. इट्स व्हेरी सिम्पल. तुम्हाला डेन्सिटी विचारतील किंवा मोलार मास विचारतील, या फॉर्म्युला थ्रू आपल्याला इझिली काढता येईल. मूव्हिंग टुवर्ड्स अ क्लोज्ड पॅक स्ट्रक्चर. आता इथे आपल्याला थोडंसं इमॅजिनेशनचं काम आहे, इमॅजिन करायचं आहे. आपण क्लोज पॅक स्ट्रक्चर 3 टाईप्समध्ये बघणार आहोत. देर आर 3 टाईप्स ऑफ क्लोज पॅक स्ट्रक्चर. फर्स्ट इज 1 डायमेन्शन स्ट्रक्चर, second is 2 dimension, and third is 3 dimension structure. Okay, so we will see first a closed packing 1 dimension. आता imagine करा की तुम्ही कोणतंही, आता समजा बॉल घेतला, तुमच्याकडे 6 बॉल्स आहेत. ठीक आहे, तुम्ही 6 बॉल्स एका लाईनमध्ये वर्टिकल असो किंवा हॉरिझॉन्टल असो तसं तुम्ही काय केलेलं आहे, प्लेस केलेलं आहे हॉरिझॉन्टली. ओके, हॉरिझॉन्टली प्लेस केल्यानंतर एका पाठोपाठ एक हे सर्कल्स किंवा हे जे बॉल्स आहेत ते एका पाठोपाठ एक असे प्लेस केलेले आहेत, जस्ट लाईक दिस स्ट्रक्चर. आता मला सांगा की ह्याला क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर का म्हणायचं. तर हे जे गॅप्स दिसत आहेत का, दोघांच्या 2 बॉल्सच्या मध्ये गॅप्स दिसत आहेत का, म्हणजे इथे असं नाही ठेवलेलं आपण, त्यांना काय केलेलं आहे, चिकटून ठेवलेलं आहे, एक व्हेरी क्लोजली. सो देर इज नो स्पेस बिटवीन दीज 2 बॉल्स. ओके, सो असं जेव्हा हॉरिझॉन्टली किंवा वर्टिकली किंवा डायगोनली कसेही तुम्ही अरेंज केलं एकाच डिरेक्शनमध्ये. ओके, 1 डायमेन्शन हवं आहे आपल्याला, 2 डायमेन्शन्स नाही. सो इथे आपण कसंही प्लेस केलं तर आपल्याला काय मिळतं, इट इज अ क्लोज्ड पॅकिंग ऑफ 1 डायमेन्शन स्ट्रक्चर. सी, हे सगळे ॲटम्स आहेत, हे जे दिसत आहेत आपल्याला ॲटम्स दिसत आहेत. सो दीज ॲटम्स आर अरेंज इन अ क्लोज्ड पॅक्ड मॅनर इन 1 डायमेन्शन्स. ओके, आलं लक्षात. सो दिस वॉज अबाउट क्लोज्ड पॅक स्ट्रक्चर. व्हेरी इझी कन्सेप्ट समजली की लिहिता येतात आरामात. ओके, सो दिस वॉज अबाउट क्लोज पॅक स्ट्रक्चर ऑफ 1 डायमेन्शन. आता आपण नेक्स्ट बघूया पॉईंट, दॅट इज क्लोज पॅकिंग ऑफ 2 डायमेन्शन्स. आता 2 डायमेन्शन्समध्ये काय असतात, 2 डायमेन्शन म्हणजे काय. सी, 1 डायमेन्शन म्हणजे फक्त एक्स ॲक्सिस. 2 डायमेन्शनमध्ये आपण जे ग्राफ ड्रॉ करतो ते म्हणजे एक्स आणि वाय ॲक्सिस, बरोबर. सो 2 डायमेन्शन जे आहे ते आपल्याला इथे बघायचं आहे. सी, the structure I have given, close packing structure are divided into square close packing and hexagonal close packing. असे 2 टाईप्स आहेत. आता हे टाईप्स तुम्हाला स्ट्रक्चर बघून मे बी समजतील. ओके, पण तरी मी तुम्हाला क्लिअरली सांगते. स्क्वेअर क्लोज पॅकिंग म्हणजे काय. इमॅजिन करा, देर इज ऑल इमॅजिनेशन्स. ओके, तुम्हाला की जितकं तुम्ही इमॅजिन कराल तितका हा लेसन, तितका हा पॉईंट तुम्हाला नीटली कळेल. सी, इथे परत एकदा बॉल्सच घ्या. तुमच्याकडे एक बॉक्स आहे. ओके, तुम्हाला गिफ्ट मिळालं आहे बॉक्समध्ये. त्या बॉक्समध्ये समजा आता बॉल्स नाही देत कोणी गिफ्ट, आपण लड्डूज ठेवूया. ओके, तुम्हाला गिफ्टमध्ये लड्डूज मिळालेले आहेत. ओके, एक ट्रे असतो, असाच ट्रे असतो, बरोबर. आता ह्या ट्रेमध्ये हे लड्डूज ठेवलेले आहेत. इमॅजिन लड्डूज आहेत. ओके, यमी तर ते अरेंज कसे असतात, ह्या मॅनरमध्ये अरेंज असतात, म्हणजे व्यवस्थित हॉरिझॉन्टली ते अरेंज केलेले असतात. ओके, एकमेकांच्या एका कंप्लीट असे काय करतात, स्क्वेअर टाईप स्ट्रक्चर तयार करतात. बघा, मी बोलताना आपण तेच सांगते की स्क्वेअर टाईप स्ट्रक्चर त्यांनी तयार केलेलं आहे. ओके, जरी एखाद दुसरा जर असा इकडे ठेवला लड्डू तर तो प्लेस होईल का, नाही. त्या बॉक्समध्ये व्यवस्थित काय झालेले आहेत, हे कम्प्लिटली अरेंज झालेले आहेत. सो सी, आता जे आउटर साईडला जी लेअर आहे, आउटर साईडचे जे लड्डूज आहेत ते सोडून त्याच्या आतले जे लड्डूज आहेत
ओके. त्या प्रत्येक लड्डूच्या फ्रंट साईड, बॅक साईड, अप साईड अँड डाऊन साईड सगळीकडे काय आहेत, लड्डूज आहेत. बरोबर. ओके. सो एव्हरी वन इज इन सर्क्युलर मीन्स सर्कल आहे, एक प्रॉपर सर्कल आहे, त्याला सेंटर असणार. आणि प्रत्येकाच्या सेंटरला जर आपण हे जर असं स्क्वेअर काढलं, ओके, हा जर स्क्वेअर काढला आहे तर आपल्याला एक स्क्वेअर स्ट्रक्चर मिळतं. प्रत्येक कुठेही तुम्ही काढा, इथे काढलं इथे एक स्ट्रक्चर आपण असंच स्पियरच्या भोवती काय करू शकतो, स्क्वेअर काढू शकतो. सो जेव्हा आपण असं ह्या टाईपमध्ये, ह्या लेयर्समध्ये आपण जेव्हा स्पियर्स ठेवतो, जेव्हा ॲटम्स ठेवतो, तेव्हा आपल्याला स्क्वेअर क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर मिळतं. आणि या पॅकिंग स्ट्रक्चरला आणखीन एक नाव आहे, दॅट इज ए टाईप स्ट्रक्चर. म्हणजे 4 टाइम्स ए टाईप स्ट्रक्चर. म्हणजे जेव्हा ए टाईप स्ट्रक्चर असतं त्यावेळी हा पहिला जो लेयर आहे तोच रिपीट होतो खालच्या इथे, तोच असा कंप्लीट रिपीटेड केला, आपण रिपीट स्ट्रक्चर केलं तर आपल्याला स्क्वेअर क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर मिळतं. क्लिअर. आपण आपला फर्स्ट पॉईंट क्लिअर झालेला आहोत, क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर ऑफ 2 डायमेन्शनमध्ये स्क्वेअर क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर. आता हेक्सागोनल क्लोज पॅकिंग स्ट्रक्चरकडे बघा. इथे तसेच लड्डूज ठेवलेले आहेत पण थोडेसे वेगळे आहेत. ओके. सो कसं आहे, लेट्स सी. स्टार्टिंग फ्रॉम द पॉईंट ए. ओके. हा जो फर्स्ट लेयर आहे तो आधीच्या लेअरसारखाच दिसतो आपल्याला, बट आता त्यांनी काय केलेलं आहे, ह्याच्या कॉर्नर्सना एक सर्कल, त्याच्या बाजूला एक सर्कल, त्याच्या बाजूला एक सर्कल असं केलेलं आहे. आता मला सांगा, तुम्ही जर समजा हे असे प्लेस केलेले आहेत आणि आता तुम्हाला इथे न प्लेस करता इथे प्लेस करायचे आहेत, मग मी काय काढते आहे, मी हे जे काढलेलं आहे ते ए बी टाईप स्ट्रक्चर झालेलं आहेत. ओके. आणि हे जेव्हा आपण स्ट्रक्चर फॉर्म करतो तेव्हा आपल्याला हेक्झॅगोनल पॉईंट्स मिळतात. का तर एका सर्कलच्या आजूबाजूला 4 सर्कल्स नसून, 4 ॲटम्स नसून किती ॲटम्स असतात, 1 2 3 4 5 and 6. 6 atoms are there surrounded by one sphere. One sphere is surrounded by a 6 spheres. Okay, आलं लक्षात. जेव्हा one sphere is surrounded by 6 spheres, obviously 6 is called as hexa, so it should be called it as hexagonal closed packing structure. And here it is a square, so there are 4 spheres surrounded by one spheres are surrounded by 4 spheres, so we are calling it as a square close packing structure. So 2 dimension structures has those 2 types.